आपल्या मुलासाठी फायनली सखीच बायको म्हणून योग्य आहे हे आता कबीरच्या आईला कळून चुकलेलं असतं आणि कबीरने आता फायनली कामतांच्या घरात जाऊन सखीला आपल्या घरी मानाने आणण्याचा एक निर्णय घेतलेला असतो. त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता अपर्णाने थेट आपल्या किर्लोस्कर घराण्यातून पाऊल बाहेर टाकलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय माने अपर्णाला बाहेर जाताना पाहिलेलं असतं. मा लगेचच आपल्या सर्वंटला म्हणत असते, काय गये, कुठे गेल्या अपर्णा मॅडम? त्यावर लगेचच आता ती सर्वंट म्हणत असते, मा खरं तर मलाही माहीत नाही आणि त्यांनी काहीच सांगितलेलं नाहीये. माच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच अपर्णा कामतांच्या घरी जाणार आणि तिथे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मा सुद्धा आता पाठीपाठ निघालेली असते. इकडे कामतांच्या घरी आपण पाहतोय सखी आता कानावर म्हणजेच कबीरवर चांगलीच चिडलेली असते. ती म्हणत असते, झालं तुझं समाधान? तुला सांगत होते असल्या प्रकारची कोणतीच आय टेस्ट करायची गरज नाहीये, कारण मी माझ्या आईची लेक आहे. मला माझी आई कळणार नाही? तू नको ते करायला मला भाग पाडलंस आणि शेवटी तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं ना. केली ना मी माझ्या आईची आय टेस्ट. आता तुला जे अपेक्षित होतं ते घडलेलं नाहीये म्हणून ते पुन्हा करण्याचा प्रयत्न जर किंवा अट्टहास तू करणार असशील ना कान्हा, सॉरी कबीर, तर एक गोष्ट लक्षात ठेव, मी शांत बसणार नाही. मग मी तुला दाखवून देईन मी सखी राघव कामत आहे म्हणून. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता तिथे असलेला परशू सुद्धा कबीरला नको ते बोलू लागतो. परशू म्हणत असतो, काय म्हणाला होतास मगाशी तू? मी जे काही बोलतोय ते मला सरकारांना बोलावं लागेल. अरे पण इथे सरकार म्हणून कोण अस्तित्वातच नाहीये. इथे जी बाई आहे ना ती आमची तेजस्विनी बहिणी आहे. त्यामुळे तू बोल आता, काय करायचं तुझ्या बरोबर? मगाशी तुला जे म्हटलं होतं मी की तुला धक्के मारून घराबाहेर काढेन, करू तसं? त्यावेळेला कबीर म्हणत असतो, परशू काका मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा, मान ठेवतोय मी तुमचा, त्याचा गैरफायदा घेऊ नका, तुमच्या हद्दीत राहा तुम्ही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता परशूला आता थेट या सरकारने इशारा दिलेला असतो की कर तुला काय हवं ते, मी आहे तुझ्या बाजूने. आणि मग परशू एकदम स्टाईलने कानाजवळ जातो आणि कानाला धक्का मारतो. काना म्हणत असतो, परशू काका हद्द पार करू नका. त्यावर परशू म्हणत असतो, तू आधी या आमच्या घराबाहेर हो, तुझी सावली देखील आमच्या घरावर पडता कामा नये. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता परशूने कबीरला धक्के मारून दारापर्यंत लकटलेलं असतं. तेवढ्यात अपर्णा आत येते आणि म्हणत असते, काय चाललंय? माझ्या मुलाला अशा प्रकारे धक्के मारून बाहेर काढताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? त्यावर लगेचच आपण पाहतोय आतमध्ये येत असलेल्या कबीरच्या आईला पाहून सखी म्हणत असते, काकू तुम्ही? आणि अशातच आपण पाहतोय आता थेट तेजस्विनी म्हणजेच ही जी सरकार असते ती स्वतःशी बोलत असते, हे सॅम्पल कोण आलं आता? आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सखीने आता थेट परशूला थांबवलेलं असतं की काका थांब. आणि तेवढ्यात परशू थांबतो. अशातच आपण पाहतोय आता अपर्णा बोलू लागते, काय ग सखी बाळा, मला सांग नक्की माझ्या मुलाला धक्के मारण्यापर्यंत जी मजल गेली आहे ती कशामुळे? काय विषय चालला इकडे? आणि अशातच आता सखी म्हणत असते, काकू मी तुम्हाला सगळं काही सांगते. तुमचा हा जो मुलगा आहे ना कबीर, याला शंका होती की ही जी माझी आई आहे ती माझी आई नसून ही सरकार असल्याचं. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अपर्णा म्हणत असते, कोण सरकार? आणि अशातच आता थेट कबीर म्हणत असतो, आई नाही तुला माहिती, त्यामुळे तू या सगळ्या फंद्यात पडू नको. त्यावर कबीरला आता कबीरची आई अपर्णा म्हणत असते, हे बघ कबीर, एक गोष्ट लक्षात ठेव, काही गोष्टी तुला माहिती नाही आहेत ज्या मला माहिती आहेत आणि समोर असणाऱ्या तेजस्विनीला सुद्धा माहिती असतील. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, काकू आईला काय माहिती असणार? त्यावर अपर्णा म्हणत असते, काय माहिती नसणार तुझ्या आईला? हे तू बोल ना, सगळंच तिला माहिती असणार. आणि अशातच आपण पाहतोय सरकार चांगलीच गोंधळलेली असते.
ती स्वतःशी बोलत असते. या बाईने येऊन सगळी गडबड केली आहे. तेवढ्यात आपण पाहतोय, आई आई तू बोल ना, तुला नेमकं काय म्हणायचंय, असं जेव्हा कबीर अपर्णाला म्हणतो त्यावेळेला अपर्णा म्हणत असते, तुम्हा सगळ्यांना हेच हवंय ना की समोर असलेली बाई नक्की कोण आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट गौतम लगेचच बोलत असतो, कबीर या ठिकाणी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय ना की ही बाई तेजस्विनी आहेच म्हणून, मग कशाला यापुढे वाद. त्यावर लगेचच अपर्णा म्हणत असते, थांबा मी सगळं काही स्पष्ट करते. ही जर बाई तेजस्विनी असेल तर हिने मात्र मला ओळखलं पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता समोर असलेली सरकार मध्येच गोंधळते. ती म्हणत असते, आता हिला कसं काय ओळखू मी. आता एवढं तर कळलंय ही या कबीरची आई आहे, पण आणखी दुसरी ओळख काय दाखवू मी. अशातच आता सखी म्हणत असते, काकू काकू तुम्हाला काय म्हणायचंय. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अपर्णा बोलत असते, ही जर तेजस्विनी असेल तर हिने मला एका क्षणात ओळखलं पाहिजे. त्यावर लगेचच आपण पाहतोय कबीर म्हणत असतो, आई तू तरी सांग का ओळखणार तुला त्या. त्यावर कबीरची आई म्हणत असते, कारण ही जी तेजस्विनी आहे ना ती माझ्या बालपणाची मैत्रीण आहे. हे सगळं ऐकल्यावर आता थेट सखी म्हणत असते, हो हो आईने मला सांगितलं होतं. हे सगळं ऐकल्यावर आता सरकार चांगलीच गोंधळते. तिला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं आणि सरकारला कळून चुकलेलं असतं की आता आपण चांगलेच पेचात अडकलो आहोत. आपण काहीही बोललो तरी आता चांगलंच पकडले जाणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय सरकार चक्कर आल्यासारखं करत असते, म्हणजे ती वेळ तिला मारून न्यायची असते. पण लगेचच आपण पाहतोय आता सरकारच्या बाजूला कबीर येतो आणि म्हणत असतो, कसल्याही प्रकारची नाटकं करू नका. कारण तुम्हाला या सगळ्या आय टेस्टमधून जरी वाटत असेल की तुम्ही सही सलामत सुटलात, पण माझ्या आईच्या आय टेस्टमधून तुम्ही सुटणार नाही आहात. कारण माझ्या आईने आता जे काही म्हटलंय की त्यांची लहानपणाची बालमैत्रीण म्हणजेच तेजस्विनी मॅडम, पण तुम्ही तेजस्विनी मॅडम नाही आहात, कारण तुम्ही माझ्या आईला ओळखलेलं नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता सरकारला कळून चुकलेलं असतं, आपण आता चांगलेच अडकणार आहोत. अशातच आपण पाहतोय तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे गौतम पुढे येतो आणि म्हणत असतो, कबीर सॉरी काना, काय बोललं तरी चालेल ना. त्यावर कबीर म्हणत असतो, काका तुम्ही काही बोला, मी तर एकच आहे ना. आणि अशातच आपण पाहतोय गौतम म्हणत असतो, तेजस्विनी वहिनीला तुम्ही त्यांच्या लहानपणीच्या बालमैत्रीण आहात हे का नाही आठवत. आणि अशातच आपण पाहतोय कबीर म्हणत असतो, काका कारण की आलेल्या डॉक्टरांना या सरकारने मॅनेज केलंय. आता हे वाक्य ऐकल्यावर थेट गौतम म्हणत असतो, असू शकतं, मलाही या बाईवर दाट संशय आहे. अशातच आता सखी म्हणत असते, कसं शक्य आहे, आपण आपले आय स्पेशलिस्ट फॅमिलीवाले बोलवले होते, इतर आलतू फालतू नाही. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता किरण मध्येच बोलत असतो, कबीर त्यापेक्षा आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांना बोलूया जे आपले माचे आय स्पेशलिस्ट आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता सरकारची चांगलीच धांदल उडते, कारण सरकार स्वतःशी बोलत असते, मी आपल्या घरातील डॉक्टरांना मॅनेज करू शकले, पण या किर्लोस्करांच्या घरातून येणाऱ्या स्पेशल डॉक्टरला मॅनेज करणं मला तितकंसं सोपं नाहीये. आणि जर ते डॉक्टर आले आणि त्या डॉक्टरांनी माझी आय टेस्ट केली आणि त्या आय टेस्टमध्ये जर असं निघालं की मिस सरकार आहे, तर पुढच्या क्षणाला हे सगळे मला तुरुंगात धाडतील आणि त्यानंतरचं आयुष्य माझं खडतर असेल. काय करू मी देवा, काय करू, असा विचार आता फायनली ही सरकार करत असते. आणि सरकारला झटकन पटकन एक युक्ती सुचलेली असते, ती लगेचच बेशुद्ध पडण्याचं नाटक करते. तेवढ्यात आपण पाहतोय आता सरकार बेशुद्ध पडते. लगेचच सखी धावत पुढे जाते, आई आई काय झालंय तुला, अशी कशी पडलीस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय कबीर म्हणत असतो, बेबी सरकार काही काळजी करू नका, या तुमच्या खोट्या आईला म्हणजेच सरकारला कळून चुकलं आहे, थोड्या वेळानंतर आपली रवानगी तुरुंगात होणार आहे. मग ते सगळं होऊ नये म्हणून यांचं हे फक्त नाटक आहे, नाटक. हे वाक्य ऐकल्यावर आता पुढचा मागचा विचार न करता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं याचा विचार सरकार करत असते.
तेवढ्यात आपण पाहतोय आता कबीरने किर्लोस्करांच्या घराण्यातील स्पेशल आय स्पेशलिस्टला बोलवलेलं असतं आणि तिथे आलेले ते आय स्पेशलिस्ट म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं? हा काय डोळ्यांची तपासणी खेळ चाललाय का? चला बसा इथे, आत्ताच्या आत्ता तपासणी करतो, लगेच रिपोर्ट देतो, मला लगेचच लंडनला रवाना व्हायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, डॉक्टर लंडनला जावा तुम्ही, काळजी करू नका, पण इथली टेस्ट केल्याशिवाय मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. डॉक्टर म्हणत असतात, मी करतो म्हटलं ना, बसवा त्यांना इथे. आणि अशातच आता या सरकारच्या थोबाडावर पाण्याचा ग्लास मारून तिला उठवण्यात आलेलं असतं आणि थेट त्या समोरच्या चेअरवर बसवण्यात आलेलं असतं. सरकार म्हणत असते, नाही नाही, मला पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्याची तपासणी करायची नाहीये, कृपया करून माझ्यावर असल्या प्रकारची जबरदस्ती करू नका. काय चाललंय तुमचं? मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक तपासणी केली ना, आता मला दुसरी तपासणी करायची नाहीये. जर दुसरी तपासणी करताना माझ्या डोळ्यांना काही इजा झाली तर त्याला भरपाई कोण करणार? नाही करणार म्हणजे नाही करणार. हे सगळं ऐकल्यावर आता कबीर म्हणत असतो, पाहिलं बेबी सरकार, या बाईला भीती वाटते की तिचा पर्दाफाश होणार आहे आणि एकदा का तिचा पर्दाफाश झाला तर पुढच्या क्षणापासून तिला या घरात कोणीही राहू देणार नाही. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, कबीर तू गप्पा बसा, तू आता तुझा शहाणपणा चालवू नकोस. तू सांगितल्याप्रमाणे एका डॉक्टरांना बोलून मी तपासणी केली ना, पुन्हा जर माझ्या आईला ती तपासणी करायची नसेल तर तू का जबरदस्ती करतोयस रे? त्यावर लगेचच आपण पाहतोय गौतम म्हणत असतो, सखी बाळा, मी तुझी व्यथा समजू शकतो, पण गंमत अशी आहे ना, या एका तपासणीला जर तेजस्विनी वहिनीने सहकार्य केलं तर आपण तिच्याच बाजूने आहोत, पण तिने जर याला इग्नोर केलं तर आपण हेच समजू शकतो ना की तिच्या मनात पाप आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सखी म्हणत असते, काका तू पण या कबीर किर्लोस्करच्या म्हणण्याप्रमाणे बोलू लागलायस का? त्यावर गौतम म्हणत असतो, अजिबातच नाही, मला या घरात पुन्हा त्या सरकारचा आभास नकोय, सहवास नकोय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सखी म्हणत असते, ठीक आहे, मी करते आईला तयार. आई बघ, सगळ्यांचीच जर इच्छा असेल तर मलाही असं वाटतं की तू पुन्हा एकदा या आय तपासणीला तयार व्हावं. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही जी सरकार म्हणत असते, सखी तू माझ्यावर जबरदस्ती करतेस म्हणून मला नाईलाज असतो, या तपासणीला तयार व्हावं लागेल. पण लक्षात ठेव, या तपासणीला मी आज तयार होणार नाही, कारण मला आत्ता आरामाची गरज आहे. तेवढ्यात आपण पाहतोय कबीर म्हणत असतो, माहिती आहे मला, तुम्ही आरामच्या नावाखाली वेळ मारून नेताय, म्हणजे उद्या जाऊन या डॉक्टरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांनाही मॅनेज करण्याचा प्रयत्न करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला मी जे डॉक्टर आणीन ना ते हे नसणार आहेत, त्याच्यापेक्षा वरचे स्पेशलिस्ट आणले ना तर तुम्हाला मॅनेज करता येणार नाहीत. हे सगळं ऐकल्यावर आता सखीला थेट तेजस्विनी म्हणजे सरकार म्हणत असते, हे बघ सखी, याला ना आता इथून जायला सांग, आता मला पुढे कोणताच तमाशा नकोय. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता सखी म्हणत असते, ऐकलंस का कबीर किर्लोस्कर, तू आता इथून गेलास तरी चालेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय कबीरची आई अपर्णा म्हणत असते, सखी माझी सून आहेस तू, तुला या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, चल आपल्या घरी बाळा, चल. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, नाही काकू, मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. ज्या ठिकाणी हा माझा खोटा नवरा राहतो तिथे मी कसं काय पाऊल ठेवू शकते? याने मला फसवलंय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सरकारला चिड येते आणि सरकार म्हणत असते, सखी आत्ताच्या आत्ता या कान्हाला, या कबीरला या ठिकाणून जायला सांग. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट कबीरने पोलिसांना बोलवलेलं असतं. अचानकपणे आलेल्या पोलिसांना पाहून सगळेच हादरतात. सखी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला या ठिकाणी कुणी बोलवलं? त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, कबीर देवदत्त किर्लोस्करने. आणि अशातच सखी म्हणत असते, काय चाललंय कबीर तुझं? का बोलवलंस तू पोलिसांना या ठिकाणी? त्यावर कबीर म्हणत असतो, कारण दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर या ठिकाणी या बाईला आत्ताच्या आत्ता या आय टेस्टला सामोरं जावं लागेल. आणि ही जर बाई नाही म्हणत असेल तर हिच्या मनामध्ये पाप आहे. हिने आत्ताच्या आत्ता या आय टेस्टला जर ती सामोरं गेली तर आम्ही समजू की ती तेजस्विनी आहे म्हणून, आणि जर नाही गेली तर ती सरकार आहे. आणि एकदा का आय टेस्ट झाली
तर मात्र सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आय स्पेशलिस्ट म्हणत असतात पुढची 10 मिनिटंच उरली आहेत. जर लवकरात लवकर तपासणीसाठी या मॅडम बसल्या नाहीत तर मला इथून लवकरच माझी फ्लाईट पकडावी लागेल. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता सखी आता या तेजस्विनीच्या म्हणजे सरकारच्या मागे लागलेली असते की आई प्लीज प्लीज तयार हो ना, मला माहिती आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर की तूच माझी आई आहेस, दाखवून दे या सगळ्यांना की तूच माझी आई म्हणजे तेजस्विनी आहेस. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सरकारलाही नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता थेट तिला जबरदस्तीने तयार व्हावं लागतं. आणि जेव्हा ती त्या आय मशीन समोर बसते लगेचच आता त्या डॉक्टरांना डोळे निळे दिसलेले असतात आणि डॉक्टर एकदमच चकाकतात. अशातच आपण पाहतोय आता त्या मशीनच्या आडून ही जी सरकार असते त्या डॉक्टरांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्या डॉक्टरांना कळून चुकलेलं असतं की सरकार आपल्याला मॅनेज करण्याच्या तयारीत आहे. आणि लगेचच आपण पाहतोय हळूच सरकार म्हणत असते डॉक्टर तुम्ही फक्त रिपोर्ट चुकीचा द्या, मी तुम्हाला लाखो रुपये देईन. हे सगळं डॉक्टरांनी ऐकलेलं असतं आणि डॉक्टर स्वतःशी बोलत असतात मी जर कबीर किर्लोस्कर यांच्याशी गद्दारी केली तर ते दुसऱ्या डॉक्टरांनाही बोलवू शकतात आणि उद्या जर त्यांना कळलं की मी गद्दारी केली आहे तर मात्र ते मला नेस्तनाभूत केल्याशिवाय शांत बसणार नाहीत आणि माझा प्रॅक्टिस करण्याचा डिग्री देखील कायमस्वरूपी बदलली जाईल. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता डॉक्टर सरळ बोलू लागतात तुम्ही मला कितीही लाखो रुपये द्या पण तुमच्या लाखो रुपयांना मी भुलणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते डॉक्टर काय बोलताय तुम्ही हे. त्यावर लगेचच आता कबीर म्हणत असतो तेच ज्या तुमच्या या नकली आई म्हणत आहेत म्हणजे सरकार. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते काना तू जरा गप्पा बसशील का, मी डॉक्टर अंकलची बोलते. त्यावर डॉक्टर म्हणत असतात तुमच्या या आईने जिला तुम्ही आई म्हणताय ना मुळात तुमची आई नाही आहे ही सरकार आहे. ही मला सांगते हळूच की मी तुम्हाला लाखो रुपये देते, सगळ्यांना सांगा मी तेजस्विनी आहे म्हणून आणि माझे डोळे निळे नाहीत म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का ही माझी आई नसून हिचे डोळे निळेच आहेत. त्यावर लगेचच आपण पाहतोय डॉक्टर म्हणत असतात हो यांचे डोळे संपूर्णपणे निळे आहेत, हवं तर तुम्ही बघा. आता सखी त्या मशीन मधून पाहते आणि स्पष्टपणे दिसलेले निळे डोळे पाहून ती थोडी थबकते. ती म्हणत असते सरकार. आणि अशातच आता थेट सरकारचा पर्दाफाश झालेला असतो आणि सखी ज्याप्रमाणे हादरलेली असते त्यानंतर आता थेट मागचा पुढचा विचार न करता सखीला सावरण्यासाठी कबीर पुढे येतो. कबीर म्हणत असतो पायलट बेबी सरकार म्हणजे आतापर्यंत मला जे कळलं होतं मी ते तुम्हाला जीवाच्या आकांताने सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही ते नाकारत होतात. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला. इथे तर फायनली आता या सरकारचा पर्दाफाश कबीरने केलाच आहे. बाकी तुम्हाला आजच्या भागात काय छान वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.